कोणाला निवडून यायचं असते, कोणाचा स्वतःचा मोठेपणा करायचा असते। आणि मग अशातच नवीन नवीन लीडर, नवीन नवीन तोंड आम्हाला समाजासमोर दिसायला लागतात बॅनर पोस्टरच्या माध्यमातून। पण मला काय म्हणायचं आहे, अरे स्वार्थासाठी कोणत्याही जयंत्या साजरा करू नका। या महापुरुषांचा कोणताही स्वार्थ नव्हता, आपल्यासाठी झटले अहोरात्र ते हाडाचे काढे केले त्या लोकांनी, त्यांचा कोणताच स्वार्थ नव्हता। तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी समाजापुढे सोंगून करू नका। करायचं असेल तर इतकं करा, काय अरे ज्याच्या कपाळी लाल टिळा त्याला निळा टिळा लावू नका, ज्याच्या कपाळी लाल टिळा त्याला निळा टिळा लावू नका। आणि स्वार्थासाठी शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांना एकत्रित आणू नका, की ज्याच्या कपाळी लाल टिळा त्याला निळा टिळा लावू नका। आणि स्वार्थासाठी बाबासाहेबांना आणि शिवाजी महाराजांना एकत्रित आणू नका। अरे तुम्हाला करायचे असेल तर इतकं करा मनोज राजा, तुम्हाला जर करायचं असेल तर इतकं करा मनोज राजा। अरे शिवाजी महाराजांची जयंती आम्ही साजरी करतो, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती तुम्ही साजरी करा। शिवाजी महाराजांची जयंती आम्ही साजरी करतो, बाबासाहेबांची जयंती तुम्ही साजरी करा। आणि म्हणून मला म्हणायचं आहे का, या व्यवस्थेविरुद्ध केला तुम्ही संघर्ष, माझे समंदर के लहरों को कोई भी रोक नहीं सकता, कि सूरज को कोई भी ढक नहीं सकता और समंदर की लहरों को कोई भी रोक नहीं सकता। ए आसमान तेरी ऊंचाई का पता है हमें, ए आसमान अरे तेरे ऊंचाई का पता है हमें, लेकिन मेरे बाबा साहब के ऊंचाई को कोई भी रोक नहीं सकता। झोपले का रे सगळे? अरे का कोणाच्या मैत्रीत आले राजे हो तुम्ही तिकीट काढू? या महापुरुषांच्या जयंतीत आले ना, त्याचं तरी भान ठेवा। चला हातात घ्या, बोला छत्रपती शिवाजी महाराजांचा, सावित्रीबाई फुलेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, आई रमाबाई आंबेडकरांचा, आसाराम बापूंचा। समजदार झाले लोक, नाही तर मला वाटलं जे विजय असोच म्हणतात का, विजय असो कोणाचा असो, पण विजय असो कोणाचा नाही, फक्त या महापुरुषांचा विजय असो, आसाराम बापूचा नाही। ऐकलं का ही बाई, बडे अच्छे लग रहे भाई आप, असं का खाल्ले का वांगे? भंडारा जिल्ह्यात भातावर भेटला, जेवणच नाही का? मला वाटलंच तू जेवशील नाही म्हणून, मी तर बा मस्त भात खाल्ला। क्या बात है बाई, बाईचा जोरदार टाळ्या। हा, या व्यवस्थेविरुद्ध केला तुम्ही संघर्ष, आमच्या आमची ताई तुझ्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा। आणि माझी मैत्रीण सपना नंदागुडी इथं आलेली आहे, महाराष्ट्राची झाडीपट्टीची ख्यातनाम खूप सुंदर अशी कलाकार, जिनं ती आणि आम्ही अख्ख्या 10 वर्ष सोबत मिळून काम केलं।
तिच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. तिच्याकडून या गाण्यावर फार मोलाचा आशीर्वाद मला आलेला आहे. आणि मला माहिती आहे या झाडीपट्टीच्या या मातीला मी वयाच्या 12 वर्षाची होती तेव्हापासून मी वेळ दिला आणि या मातीतली मी कलाकार आहो. आणि आज मला असं वाटते की मी समाजाला वेळ दिला पाहिजे, म्हणून नाट्य कलावंत हे काम सोडून मी झाडीपट्टीमध्ये आज प्रबोधनाचं काम करायला लागले आहे. ही मातीतली कलाकार आहे, कारण गेल्या मी 18 ते 19 वर्ष या मातीत राहून काम केलं दादा. या मातीत राहून मला माहित आहे झाडीपट्टीचा कलाकार तुम्हाला स्वतः सगळ्यांना माहिती आहे. हे लोक हे आमचे जे लोक आहेत जे आम्हाला बघायला येतात झाडीपट्टीमध्ये ते मातीतले लोक असतात. दिवसभर राबराब काम करतात आणि रात्री आम्हाला रात्रभर मनोरंजन म्हणून नाटक प्रबोधनात्मक नाटक बघतात. आणि म्हणून वयाच्या 12 वर्षापासून तर 35 वर्षापर्यंत मी झाडीपट्टीला योगदान दिलं. गेल्या 2 वर्षापासून मी प्रबोधनासाठी बाहेर निघले आणि मला अभिमान आहे. मला मुंबई कोकणकडचे लोक म्हणतात ताई बॅनरवर नाट्य कलावंत का टाकता तुम्ही? म्हणतो मी नाट्य कलावंत याचा मला अभिमान आहे, कारण त्या मातीतून मला स्टेज मिळाला, सन्मान मिळाला आणि मी एक चांगली कलाकार होऊ शकली. हे पुण्याई या झाडीपट्टीच्या मातीचे एक जोरदार टाळ्या वाजवा, कारण इथं कलाकार घडवल्या जातात. आलं का लक्षात? आणि जो झाडीतून मातीतून कलाकार घडतो कोणाच्या बापाला भेट नाही म्हणून. आणि नाट्य कलावंत लावल्याशिवाय गायिका मला लावायचं नाही. आणि म्हणून म्हणायचं आहे का या व्यवस्थेविरुद्ध केला तुम्ही संघर्ष. अगदी लहानपणापासून प्रेक्षकांसंग माझे कॉन्टॅक्ट खूप चांगले असतात, कारण आम्ही भूमिका करत असताना डोळ्यात पाहण्याची आमच्या ताकद असते. आणि म्हणून काम करणाऱ्यापेक्षा स्टेजवरच्या कलाकारापेक्षा ऐकणारा आणि पाहणारा कलाकार जास्त समजदार असतो. हे मी शिकली कोणाकडून? माझ्या गुरुवर्य नाट्य कलावंत हिरालाल पेंटरकडून. म्हणून नजर भिडवून काम करायचं बाई म्हणते, नजर भिडवून. जो नजरेत पाहून काम करते तो कोणाच्या बापाला भेट नाही. आणि म्हणून म्हणते काय की होऊ शकते बापाला पुत्रही विचारणार नाही, आपण केलेल्या बेमारीचे सूत्रही विचारणार नाही. की होऊ शकते बापाला पुत्रही विचारणार नाही, आपण केलेल्या बेमारीचे सूत्रही विचारणार नाही. जर का फुले शाहू आंबेडकर विचारधारा जीवनातून वजा केली ना राहुल तर एक दिवस तुम्हाला आणि मला पुत्रही विचारणार नाही. आपल्याला हिरो बनवण्याचं काम या लोकांनी केलं विचारांनी. आणि म्हणून मला म्हणायचं आहे काय या व्यवस्थेविरुद्ध केला तुम्ही संघर्ष. माझ्यासारखं श्रीमंत या जगात कोणी नाही. आता तुम्ही म्हणाल बाई पाहू नशी म्हणते, पैसा म्हणून मी श्रीमंत नाही, नोकरी आहे म्हणून मी श्रीमंत नाही, माझ्याकडे गाडी बंगला घर आहे म्हणून मी श्रीमंत नाही. तर मी का श्रीमंत आणि कशी आहे ते तुम्हाला सांगते. सगळ्या महिला जितक्या उपासिका बसल्या त्यांनी हात वरती करायचं आहे, आणि दोन्ही हात वर करायचं आहे, दोन्ही. बघा जितके मी श्रीमंत आहे तितके तुम्ही श्रीमंत जर असाल तर जोरदार टाळ्या वाजवायच्या. कशा की मी उपासिका बुद्धाची मला काय वाण आहे, काय वाण आहे उपासिका बुद्धाची मला काय वाण आहे. अरे मला लाभलेली हे सगळी हिरा मोत्याची खाण आहे. मी उपासिका बुद्धाची मला काय वाण आहे, मला लाभलेली हे सगळी हिरा मोत्याची खाण आहे. अरे मनोज राजा भले भोवताली खाण आहे, पण अंतरात माझ्या फक्त बुद्धाचेच स्थान आहे. कारण बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध दिला आणि बुद्धाने आम्हाला मैत्री करणं शिकवलं. लक्षात घ्या, बाबासाहेबांनी आम्हाला साथ बुद्ध दिला, काय नाही दिलं, काय दिलं फक्त बुद्ध दिला. आणि बुद्धामुळे आम्हाला मैत्री करणं आम्ही शिकलो. आणि बुद्ध म्हणतात तलवारीची लढाई करू नका रे, विचारधारेची लढाई करा, मैत्रीचा धम्म स्वीकारा, सगळ्यांशी मैत्री करा, सगळ्या मानव जातीवर प्रेम करा. बुद्ध काही देव नाही आहे, बुद्ध काही देव नाही आहे. बुद्ध म्हणजे सगळ्यांशी मैत्री करा, सगळ्यांवर मानव जातीवर प्रेम करा. फक्त मटण खाण्यापुरतं प्रेम नका करू.
आणला कोंबडा की कापला, आणला बकरा की कापला आणि हत्या करून जो पोट भरवतो तो काय कोणाशी मैत्री करू शकते? बरोबर आहे का नाही? आणि म्हणून मला म्हणायचं आहे काय, या व्यवस्थेविरुद्ध केला तुम्ही संघर्ष, या व्यवस्थेविरुद्ध केला तुम्ही संघर्ष, अरे दुःखितांचा पीडितांचा झाला